रक्षाबंधन खूप जवळ आले आहे, तर यावर्षी आपण आपल्या स्वतःच्या हाताने बनवून राखी आपण आपल्या बंधुराजांना बांधूया। घरातच उपलब्ध असलेल्या सामानात छान छान राख्या बनवता येतात। आपण स्वतः बनवलेल्या वस्तूंचा आनंद हा एक वेगळाच असतो। यावर्षी घरी राखी बनवून तुम्ही हा अनुभव नक्कीच घ्याल। अशा छान छान सुंदर सुंदर राख्या बनवायचा मोह तुम्हाला नक्कीच होईल याची मला खात्री आहे। अशा सुंदर सुंदर राख्या बनवायला फारसा वेळ लागत नाही, 10-15 मिनिटांमध्ये बनवून होतात। घरामध्ये उपलब्ध असलेल्या सामानापासून आरामात बनवून होतात। अशा सुंदर सुंदर राख्या बघून बंधुराज किंवा घरातली लहान मुलं नक्कीच खुश होतील याची मला खात्री आहे। राख्या खरंच खूप सुंदर झाल्यात। राख्या खूप वेगवेगळ्या प्रकाराने बनवता येतात, पण मी साच्याच्या साहाय्याने बनवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आणि सामान बघूया। लागणारं सामान म्हणजे वूल। शक्यतो वूल कॉन्ट्रास्ट रंगामध्ये असावी आणि बारीक असावी, म्हणजे फुलं छान येतात। नंतर कात्री, मोठी सुई आणि निडल थ्रेडर एक लागेल। आपला साचा, क्रोशाची एक बारीक सुई आणि मणी लागतील। जर तुम्हाला राखीमध्ये मणी अटॅच करायचे असतील तर मणी घ्या। मणी कमीत कमी 12 तरी असावेत। तुम्हाला जर छोटीशी अशी नाजूक राखी बनवायची असेल तर छोटा साचा घ्या 12 खिळ्यांचा, आणि जर का अशी भरगच्च मोठी राखी हवी असेल तर 24 खिळ्यांचा मोठा साचा वापरा। वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये खूप छान छान राख्या बनतात। चला तर मग राख्या बनवायला सुरुवात करूया। आपण आज अशी मोठी भरगच्च 24 पाकळ्यांवाली राखी बनवणार आहोत आणि त्याला मणी पण अटॅच करणार आहोत। तुम्ही माझा व्हिडिओ वुलन फ्लावर्स व्हरायटीज हा नक्की बघा। वुलन फ्लावर व्हरायटीज याच्यामध्ये मी खूप डिटेलमध्ये फुलं कशी बनवायची ते दिलेलं आहे आणि सांगितलेलंही आहे। तेच मेथड वापरून आपण आज राख्या बनवणार आहोत। फक्त आपण असं त्याला 2 नाड्या अशा अटॅच करणार आहोत। सर्वात प्रथम आपण निडल थ्रेडरच्या साहाय्याने मणी आपण ओवून घेणार आहोत। लाल वूल मध्ये आपण मणी ओवून घेणार आहोत। याच्यासाठी हे निडल थ्रेडर आपण वापरणार आहोत। मणी कसे ओवायचे वूल मध्ये हे मी वुलन फ्लावर व्हरायटीज पार्ट 8 8व्या भागामध्ये मी अगदी डिटेल मध्ये दाखवलेला आहे, तो तुम्ही रेफर करा। सर्वप्रथम निडल थ्रेडरच्या मदतीने मोती ओवून घ्यावेत। मोती शक्यतो इव्हन असावेत। मी इथे 40 मोती ओवून घेतलेले आहेत। अगदी राखीला भरपूर मोती लावणार आहे। आता आपण फूल बनवायला घेऊया। तुम्हाला फूल बनवायला येत असेलच। या खिळ्याच्या भोवती आपण ए आकारामध्ये लोकर अशी गुंडाळत जाणार आहोत। ए आकारामध्ये लोकर गुंडाळत जायची। माझे वुलन फ्लावर व्हरायटीज असे बरेच व्हिडिओज आहेत, ते तुम्ही रेफर करू शकता। आधी आपण एक सिंगल लेअर प्लेन वूलने घेणार आहोत। नंतर आपण एक एक मोती एकेका खिळ्याला अडकवणार आहोत।
आपण एक लेअर कंप्लीट केलेला आहे. सर्व खिळ्यांवरती लोकर आहे की नाही ते एकदा चेक केलेलं आहे. आता आपण सेकंड लेअरमध्ये एक एक मणी गुंडाळणार आहोत. असे आपण 4-5 लेअर घेणार आहोत, त्याच्यामुळे राखी खूप छान दिसते. तुमची ऊल जर बारीक असेल तर तुम्ही 6-7 लेअर पण घेऊ शकता. आपण आता ए आकारामध्ये लोकर गुंडाळणार आहोत. आणि लोकर गुंडाळताना आपण जेव्हा खिळ्यापाशी येतो तेव्हा तिथे एक मणी असा खिळ्यापाशी अडकवणार आहोत. हे बघा, असे प्रत्येक खिळ्यापाशी मी एक एक असा मणी अडकवलेला आहे. 24 मणी मी असे अडकवलेले आहेत. आता आपण तिसरं लेअर करायला घेऊया. आपला तिसरा लेअर झालेला आहे. सर्व खिळ्यांवरती लोकर आली की ते एकदा चेक करून घ्यायचं आणि असं ना मध्ये मध्ये असं थोडं दाबायचं, नाहीतर त्या पाकळ्या सुटून जातात. आता आपण चौथा लेअर घेणार आहोत. असं थोडं, नाहीतर त्या जरा काळजीपूर्वक दोरा धरायला लागतो, नाहीतर त्या पाकळ्या सुटतात. सर्व खिळे गुंडाळून ही लोकर पुन्हा मूळच्या जागी आली आहे. हे बघा. आता आपण चौथा लेअर चालू करूया. चौथा लेअर गुंडाळताना आपण मोती असा थोडासा मध्ये आणणार आहोत. असं थोडा थोडा मध्ये आणून आपण जे आहे सगळे मोती ते सगळे इथे मध्ये वापरणार आहोत. नंतरच्या लेअरमध्ये आपण असे काही मोती असे मध्ये पेरलेत. आता आपण फूल क्लोज करूया. चला तर मग फूल आता क्लोज करूया. फूल क्लोज करायला आपण असा हा येलो रंगाचा कॉन्ट्रास्ट दोरा वापरणार आहोत. शक्यतो कॉन्ट्रास्ट रंग वापरावा, म्हणजे फूल छान दिसतं. माझा वुलन फ्लावर व्हरायटीज हे व्हिडिओ तुम्ही पहा. याच्यामध्ये मी खूप डिटेलमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. आपण डबल दोऱ्याने फुल क्लोज करणार आहोत. 2 पाकळ्यांच्या मध्ये असे आपण 24 टाके घालणार आहोत. 2 पाकळ्यांच्या मध्ये असं आपण 24 टाके घालणार आहोत. आपण हे असे फूल शिवत आहोत. सर्व पाकळ्या बांधून झाल्या की गाठ मारायची. आपल्या सर्व पाकळ्या शिवून झाल्या आहेत. इथेशी थोडा मणी मध्ये आल्यामुळे टाका थोडा तिरका गेलाय. इट्स ओके. चला तर मग आता पाठीमागे गाठ मारूया आणि फूल सोडून घेऊया. आपण पाठीमागे गाठ मारली आहे आणि आता पाठीमागचा दोरा कापून टाकत आहोत. आता आपल्याला दोरी बांधायची आहे. दोरी अशी डबल बांधायची आहे. त्याच्यामुळे आपण असा एक मस्त मोठा मणी मध्ये घेणार आहोत, कारण त्या छोट्या मण्यामध्ये डबल दोरी जाणार नाही. आपण असा डबल दोरा या मण्यातून ओवून घेतलाय. साधारण ही वूल अशी 2 फूट आहे. हे बघा, ही अशी साधारण ही अशी 6 इंच अशी आहे. दोन्ही बाजूला 6 इंच, म्हणजे 1 फूट होईल एका साईडला आणि दुसऱ्या साईडला 1 फूट, म्हणजे 2 फूट लागेल. आता आपण इथे मध्ये हा अटॅच करणार आहोत.
तर सेंटरला हा मणी अटॅच करणार आहोत। मण्याला अशी गाठ मारून घेतली आहे। आता इथे आपण या सुईच्या साहाय्याने इथे आपण हा दोरा अटॅच करणार आहोत। मणी हा असा अटॅच करायचा आहे। सुईमध्ये दोरा ओवून घेतलाय, असं टाकलं, मागून खेचून घेतला, दोरा असा मागून खेचून घ्यायचा। दोरा असा मागून खेचून घेतला, एक दोरा अटॅच झाला। आता हा दुसरा पण अटॅच करू। ही सुई काढून घेतली। आता सुई पुन्हा इकडे ओवूया, या बाजूला ओवूया आणि पुन्हा मणी ओवण्यासाठी सुई पुन्हा इकडनं अशी आरपार टाकूया। मागच्या बाजूला सुई घेतली, दोरा पण आला, इकडे अडकला जरा, हे बघा दोन्ही दोरे मागच्या बाजूला आले। ही सुई काढून टाकली, हे बघा दोन्ही दोरे आले। आता गाठ मारायची इथे। आता हे फूल सोडवूया। हे फूल असं हळूहळू सोडवायचं। आपली राखी खूप छान झाली आहे। याला बंधुराज एकदम खुश होणार आहेत। स्पेशल राखी आहे, होममेड। पण काही म्हणा, होममेड पुष्कळ गोष्टी खूप छान होतात। तुम्ही छान केलं ना मेहनत घेऊन की खूप वस्तू खूप छान होतात। हे बघा आपली राखी पण किती मस्त झाली। लहान मुलं, बंधुरा सगळे खुश होतील। आणि शिवाय घरी बनवली आहे। इथे कोपऱ्याला एक गाठ मारायची, दोन्ही कोपऱ्यांना। आपली गाठ मारून झालेली आहे। खूप छान झालेली आहे आपली राखी। सगळ्यांना मस्त आवडणार आहे। आपल्या राख्या खूपच छान झालेल्या आहेत। तुम्ही घरी नक्कीच बनवाल याची मला खात्री आहे। आणि माझा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच कराल याची मला खात्री आहे। पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। त्याच्यामध्ये मी तुम्हाला पर्सेस बनवायला शिकवणार आहे रिंगेच्या मदतीने। आपण नेहमी क्रोशा किंवा डबल सुईच्या साहाय्याने सगळं विणकाम केलेलं आहे, पण रिंगेच्या साहाय्याने तुम्ही पर्सेस कशा बनवायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा। पुन्हा भेटूया। नमस्ते।